ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. अध्याय 10 भाग 3 ओवी क्रमांक 104. या लागी सुभद्रापती हे भावय्या माझिया विभूती आणि यांचिया व्याप्ती व्यापिले विश्व म्हणो निगा या परी ब्रह्मादि पिपिलिकावरी मी वाचुनी दुसरी गोठी नाही. ऐसे जाणे जो साचे तया चेईरे जाहाले ज्ञानाचे म्हणोनी उत्तम मध्यम भेदाचे दुःस्वप्नतया मी माझिया विभूती आणि विभूती अधिष्ठिलिया व्यक्ती हे आघवे योग प्रतीती एकची माणी म्हणोनी निशंके येणे महायोगे मज मीनला मनाचे नि आंगे एथ संशय करणे न लगे तो त्रिशुद्धी जाहला. अर्जुना, हे माझे भाव आणि या माझ्या मूर्ती यांनी हे सर्व जगत व्यापले आहे. म्हणून ब्रह्मदेवापासून ते मुंगीपर्यंत या सृष्टीत माझ्याशिवाय दुसरी गोष्ट नाही. याप्रमाणे जो यथार्थ जाणतो त्याला ज्ञानाची जागृती झाली. त्याला श्रेष्ठ, कनिष्ठ, उत्तम, मध्यम अशा भेदाचे दुष्ट स्वप्न पडत नाही. मी माझ्या मूर्ती आणि त्यांनी व्यापलेले प्राणी हे सर्व अनुभवाने एकच आहोत असे समज. याप्रमाणे संशयरहित आत्मज्ञान रूपी महायोगाने जे मनाच्या द्वाराने माझ्याशी एकरूप झाले ते खरोखर कृतार्थ झाले यात संशय नाही. काजे ऐसे किरीटी माते भजे जो अभेदा दिठी तयाचिये भजनाचिये नाटी सुती मज म्हणूनी अभेदे जो भक्तियोगी तेथे शंका नाही नये खंगू करिता ठेला तरी चांगू ते सांगितले षष्टी तोची अभेदु कैसा हे जाणावया मानसा साध झाली तरी पर्येसा बोलिजेल. कारण अर्जुना, अभेद दृष्टीने जो माझे भजन करतो त्याच्या भजन छंदात मी गोवला जातो. म्हणून अभेद असा हा भक्तियोग याबद्दल काही शंका नसून यास खंडही नाही. शिवाय याचे आचरण करीत असता त्यात जर व्यत्यय आला तरी त्यापासून चांगले फल प्राप्त होते. हे तुला 6व्या अध्यायात 40व्या श्लोकात सांगितले आहे. तो अभेद भक्तियोग कसा असतो हे जाणण्याची इच्छा असेल तर सांगतो, नीट ऐक. तरी मीची एक सर्वा या जगा जन्म पांडवा आणि मजची पासुणी आगवा निर्वाहो यांचा कल्लोळ माळा अनेगा जन्म जळीची पैगा आणि तया जळची आश्रयो तरंगा जीवनही जळ ऐसे आघवांची ठाई तया जळची जेवी पाही तैसा मी वाचुनी नाही विश्वीये. अर्जुना, या सर्व जगाचे जन्मस्थान मीच आहे आणि पालन करताही मीच आहे. पाण्याच्या लाटांना अंतर्बाह्य जसे पाणीच असते त्यांचा जन्मही पाण्यातच होतो आणि त्यांना आश्रय पाण्याचाच असतो. त्यांचे जीवनही पाणीच असते. याप्रमाणे त्यांना जसे सर्व ठिकाणी पाणीच आहे त्याप्रमाणे या सर्व विश्वात माझ्याशिवाय दुसरे काहीच नाही. ऐसिया व्यापका माते मानुनी जे भजती भलतेथे परिसाचो कारे उदिते प्रेम भावे देशकाळ वर्तमान आघवे मजसी करुणी अभिन्न जैसा वायू होऊनी गगन गगनीची विचरे ऐसे निजे निजज्ञानी खेळत सुखे त्रिभुवनी जगदरूपामणी साठवणी माते
जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोगो निश्चित जाण माझा. याप्रमाणे माझ्या विश्वव्यापक स्वरूपाला जाणून जे खऱ्या प्रेमभावनेने मला वाटेल तेथे बसतात. वारा जसा आकाशरूप होऊन आकाशातच वावरतो, तसे देश काळ वर्तमान हे सर्व परमात्म स्वरूप आहे असे समजून माझे भजन करतात. याप्रमाणे आत्मबोधाने विश्वव्यापक असा जो मी त्या मला अंतःकरणात साठवून सुखाने रममाण होतात. जे जे प्राणी मात्र दृष्टीला दिसतील ते भगवंताचे स्वरूप आहे असे समजणे हा खरा भक्तियोग आहे हे जाणून घे. चित्ते मीची जाहले मियांची प्राणे धाले, जीवी मरो विसरले बोधाची आभुली. मग तया बोधाचे नि माझे नाचती संवाद सुखाची भोजे, आता एकमेका घेपे दिजे बोधची वरी. जैशी जवळिकेची सरोवरे उचंबळलिया कालवती परस्परे, मग तरंगासी धवळारे तरंगची होती. तैसे येर येरांचिया मिळणी पडत आनंद कल्लोळांची वेणी, तेत बोध बोधाची लेणी बोधेची मिरवी. जैसी सूर्ये सूर्याते ओवाळिले, मी चंद्रे चंद्रम्या क्षेम दिदले, नातरी सरिसे निपाडे मिणले दोणी ओघ. ज्यांचे चित्त मद्रूप झाले, माझ्या स्वरूपाने ज्याच्या अंतःकरणाला समाधान झाले आणि आत्मबोधाच्या नादाने जे जन्ममरणाला विसरले, मग त्या आत्मबोधाच्या मदाने एकमेकांशी संवाद करीत त्या आनंदात कौतुकाने नाचतात आणि एकमेकास ज्ञानाची देवघेव करतात. ज्याप्रमाणे जवळजवळ असलेली दोन सरोवरे वर्षा काळात पाण्याने भरल्यावर त्यांचे पाणी एकमेकात मिसळते, अशा वेळी लाटांना लाटांचीच घरे होतात. त्याप्रमाणे अभेद भक्तीने भक्त भक्तांना भेटले असता आनंदाच्या भराची गुंफण होते. अशा स्थितीत आत्मबोध आत्मबोधाचे अलंकार आत्मबोधाच्या द्वारे मिरवितो. ज्याप्रमाणे सूर्याने सूर्याला ओवाळावे किंवा चंद्राने चंद्राला प्रेमालिंगन द्यावे अथवा सारख्या योग्यतेचे प्रवाह एकमेकात मिसळावेत, तैसे प्रयोग होत सामरस्याचे वरी बोसाण तरत सात्विकाचे. ते संवाद चतुष्पथीचे गणेश जाहले, तेव्हा तया महासुखाचे निभरे. धावोणी देहाची गावा बाहेरे, मिया धाले तेने उद्धारे लागती गाजो. पै गुरु शिष्यांचिया एकांती, जे अक्षरा एकाची वदंती. ते मेघाचिया परी त्रिजगती गरजती सैंग. त्याप्रमाणे भक्तांना भक्त भेटल्यावर ऐक्यरसाचा संगम होतो. त्या पवित्र संगमाच्या तीर्थावर अष्टसात्विक भावाचे उधाण येऊन ते एकत्वाच्या चव्हाट्यावरील गणराज झाले. तेव्हा ते पुरुष ब्रह्मानंदाच्या सुखाने उचंबळतात. त्या भरात देहात्मबुद्धी टाकून समाधानाने कृतार्थ झालो असा घोष करू लागतात. गुरु शिष्याला एकांतात नेऊन एकाक्षरी मंत्राचा उपदेश करतात. तोच उपदेश ते महात्मे उघडपणे सर्वांदेखत मेघगर्जनेप्रमाणे घोष करून करतात. जैसी कमळकळिका जालेपणे हृदयीचिया मकरंदाते राखो नेने. देराया रंका पारणे आमोदाचे. तैसे निमाते विश्वी कथित कथितेनी तोषे कथू विसरत. मगतया विसरा माझी विरत आंगे जीवे. ऐसे प्रेमाचे नि बहुवसपणे नाही राती दियो जाणणे. केले माझे सुख व्यंगवाणे आपण पेयाजी. ज्याप्रमाणे पूर्ण उमललेली कमळाची कळी आपल्यातील सुगंधाची मेजवानी राजापासून रंकापर्यंत
सर्वांना समानच देते, त्याप्रमाणे ते परमात्म बोधाचा लोकांना उपदेश करतात. त्या कीर्तन घोषात त्यांचे जीवभाव देहभाव मावळतात. त्या कीर्तन घोषाने ते संतोषाने विरून जातात. त्याप्रमाणे त्यांनी माझ्याविषयीचे पूर्ण सुख आपलेसे करून घेतले आहे. त्यांना त्या प्रेमात रात्र आणि दिवस याचे भानच राहत नाही. तया मग जे आम्ही काही द्यावे अर्जुना पाही, ते ठाईचीच तीही घेतली सेल. काजे ते जिया वाटा निघाले गा सुभटा, ते सोय पाहोणी वाटा स्वर्गापवर्ग. म्हणून तिही जे प्रेम धरिले, तेची आमुचे देणे उपाईले. परी आम्ही देयावे हेही केले तिहीची म्हणिये. आता या परी येतुले घडे, जे तेची सुख आगळे वाढे. आणि काळाची दिठी न पडे, हे आम्हा करणे. अर्जुना, आम्ही प्रसन्न होऊन त्यांना निरतिशय प्रेम द्यायचे. तो उत्तम भाग त्यांनी आधीच प्राप्त करून घेतलेला असतो. कारण अर्जुना, ते ज्या वाटेने निघाले त्या मार्गाशी स्वर्ग आणि मोक्ष याची तुलना केली असता त्या त्यांना आडवाटा वाटतात. म्हणून त्यांनी आपल्या अंतःकरणात जे प्रेम साठविलेले असते तेच आम्ही त्यांना देण्याचे योजलेले असते. पण ते आपल्या कमाईने मिळवून ते आम्हीच दिले असे त्यांनी जगात प्रसिद्ध केले. आता यानंतर ज्यांच्या ठिकाणी असलेले प्रेमसुख अधिक वाढावे आणि त्यावर काळाची दृष्टी पडू नये, हे आम्हाला करावे लागेल. लळेयाचिया बाळका किरीटी, गवसनी करुणी स्नेहाचिया दिठी. जैसी खेळता पाठोपाठी माऊली धावे, ते जो जो खेळ दावी तो तो पुढे सोनियाचा करुणी ठेवी. तैसी उपास्तीची पदवी पोषित मी जाये. जिये पदवीचे नि पोषके, ते माते पावती यथा सुखे. हे पाळती मज विशेखे आवडे करू. पैगा भक्तासी माझे कोड, मज तयाचे अनन्य गतीची चाड. काजे प्रेमळांचे साकड आमुचे घरी. अर्जुना, जशी आई आपले लाडके लेकरू खेळत असताना त्याच्यावर प्रेमदृष्टी ठेवून त्याच्या मागोमाग धावते आणि ते लेकरू ज्या ज्या खेळाची आवड दाखविल तो खेळ त्याच्या पुढे उत्तम सोन्याचा करून ठेवते, त्याचप्रमाणे माझ्या भक्ताच्या उपासनेचा अधिकार वाढवीत जातो. उपासनेच्या ज्या मार्गाच्या वाढीमुळे भक्त मला अनायासे प्राप्त होतील, अशा उपासना मार्गाचे विशेष करून मी प्रेमाने रक्षण करतो. जसे भक्तांना माझे कौतुक प्रेम असते, त्याच्या एकनिष्ठेची मला लाज राखावी लागते, कारण भक्तांची आमच्या घरी कमतरता आहे. सदा सर्वदा माझ्या ठिकाणी चित्त ठेवून प्रेमपूर्वक भजन करणाऱ्यांना मी ती बुद्धी देतो आणि त्याच्या योगाने जे माझ्या स्वरूपाला येऊन मिळतात. पाहे पा स्वर्ग मोक्ष उपाईले, दोन्ही मार्ग तयांची वाहणी केले. आम्ही अंग ही शोभा वेचिले लक्ष्मी येसी. परी आपण पेविन जे एक, ते तैसेची सुख साजुक. सप्रेमा लागी देख ठेविले जतन. हा ठायवरी किरीटी, आम्ही प्रेमळू घेऊ आपण पयासाठी. या बोली बोली जत गोष्टी तैसिया नवतिगा. अर्जुना, पहा, उपायांनी प्राप्त करून घेण्याचे स्वर्ग आणि मोक्ष हे दोन रस्ते आम्ही त्यांच्या स्वर्गेच्छू आणि मुमुक्षू यांच्या सेवेला खुले केले. आम्ही आपले शरीर लक्ष्मीसह त्यांच्या कार्यासाठी खर्ची घालतो, परंतु ज्यात मीपणाचा लेश नाही असे जे ताजे प्रेमसुख ते तसेच प्रेमळ भक्तांकरता जतन करून ठेवले आहे असे समज. अर्जुना, या सुखाच्या सीमेपर्यंत आम्ही आमचे सर्वस्व देऊन
प्रेमळ भक्तांना आवडीने आपल्या जवळ घेतो. या गोष्टी शब्दांनी सांगण्यासारख्या नाहीत. म्हणून मज आत्मयाचा भाव, जिही जियावया केला ठाओ, एक मी वाचुनी वावो येर मानिले जिही. तया तत्वज्ञा चोखटा, दिवी पोतासाची सुभटा, मग मीची होऊनी दिवटा पुढा पुढा चाले. अज्ञानाची राती, माझी तमाची मिळणी दाटती, ते नाशुनी घाली परवती, तया करी नित्योदयो. म्हणून जगदात्मा मी, माझ्या आत्मस्वरूपाची भक्ती हेच ज्यांनी आपल्या जीविताचा आसरा केला आहे आणि एकट्या माझ्या वाचून त्यांनी कशावरही श्रद्धा ठेवली नाही, बाकी सारे व्यर्थ आहे हे त्यांनी जाणले. अर्जुना, अशा श्रेष्ठ तत्वज्ञानांसाठी मी ज्ञानरूपी कापुराची मशाल धरणारा मशालजी होऊन दिवसा त्यांच्या पुढे पुढे चालतो. अज्ञानरूपी रात्रीतील गडद अंधाराचा नाश करणाऱ्या ज्ञानरूपी अक्षय सूर्याचा नित्य उदय करतो. ऐसे प्रेमळाचे नि प्रियोत्तमे, बोलिले जेथ पुरुषोत्तमे, तेथ अर्जुन मनोधर्मे निवालो म्हणतसे. अहो जी अवधारा, भला केरू फेडिला संसारा, जाहलो जननी जठर जोहरा वेगळा प्रभू. जी जन्मलेपणे आपुले, हे आजी मिया डोळा देखिले, जीवित हाता चढले आवड जसे. आजी आयुष्या उजवण जाहली, माझिया दैवा दशा उदैली, जे वाक्य कृपा लादली दैविके निमुखे. प्रेमळ भक्तांचे प्रेम भांडार असे भगवान श्रीकृष्ण बोलले असता अर्जुन म्हणाला, देवा, मी मनःपूर्वक खरोखर तृप्त झालो. देवा ऐका, आपण माझ्या ठिकाणी असलेला संसार भ्रांतीचा केर चांगल्या प्रकारे घालविलात. त्यामुळे मातेच्या उदरातील अग्निकुंडातून मी मुक्त झालो. महाराज, माझा जन्म, आत्मज्ञान प्राप्ती हा पुनर्जन्मच आहे. मी आज खरोखर तो डोळ्यांनी पाहिला. त्यामुळे जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटले. आज माझे जीवन सफल झाले, माझ्या भाग्याचा उदय झाला. कारण आज भगवंता आपली परब्रह्म असलेली प्रासादिक वाणी माझ्या कानी आली. आता येणे वचन तेजाकारे, फिटले आतील बाहेरील अंधारे, म्हणून देखतसे साचोकारे स्वरूप तुझे. तरी होसी गा तू परब्रह्म, जे या महाभूता विसंवते धाम. पवित्र तू परम जगन्नाथा, तू परमदैवत तिही देवा. तू पुरुषजी 25वा, दिव्य तू प्रकृती भावा पहिली कडील. अनादि सिद्ध तू स्वामी, जो नाकळी जसी जन्मधर्मी. तो तू हे आम्ही जाणितले आता. तू या कालत्रयासी सूत्री, तू जीवकळेची अधिष्ठात्री. तू ब्रह्मकटाह धात्री, हे कळले पुढे. या वाणीच्या सूर्यप्रकाशाने माझे अंतर्बाह्य अज्ञान पटल निघून गेले. म्हणूनच तुझ्या खऱ्या स्वरूपाला मी पाहू शकलो. अर्जुन म्हणाला, हे भगवंता, आपण साक्षात परब्रह्म, पंचमहाभूतांचे विश्रांतीस्थान आणि सर्वश्रेष्ठ पवित्र आहात. देवा, आपण ब्रह्मा विष्णू महेशाचे आदिदैवत, 25वे तत्व, तसेच प्रकृतीच्या कार्याच्या पलीकडचे दिव्य स्वरूप आहात. आपण नित्यसिद्ध आहात. तुमच्यावर जन्म मृत्यूचे बंधन चालत नाही हे आम्हाला समजले. तुम्ही तिन्ही काळांचे सूत्रधार, जीवितांचे आश्रयस्थान, ब्रह्मांडरूपी कढईचा आधार आहेस हे मला निश्चितपणे समजले. येथपर्यंत 152 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण अध्याय 10वा आणि भाग 4 यामध्ये पाहणार आहोत. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.